विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। सर, अनेक दिवसापासूनचा प्रश्न होता, अखेर मराठा आरक्षण जे आहे ते सरकारने दिलेलं पाहायला मिळतंय। नाही, यामध्ये काय नव्यानं आहे? जुन्या कढीला नव्यानं ऊत एवढंच म्हणता येईल। 2018च्या बिलाची कापी मारली। 2018 मध्ये 13% होतं आरक्षण, ते 10%वर नेलं। या बिलातून काही फायदा होऊ शकत नाही। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे, ज्याला आपण केविलवाणा प्रयत्न म्हणू। असा प्रयत्न सरकारने केलेला आहे। खरं तर आम्हाला माहित होतं, म्हणून आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही। आमचा आवाज दाबला गेला। आम्ही पत्र दिलं, त्याचं उत्तर मिळालं नाही। आम्ही म्हटलं खुलासा करा सरकारला, पण सरकारने खुलासाही केलेला नाही। यातून एकीकडे ओबीसीला आरक्षणाला धक्का नाही लावला, म्हणजे तुमचे मतं द्या, आम्ही 10% दिला म्हणून मराठ्याचे मतं घ्या आणि आपली मजा मारा, अशी भूमिका सरकारची दिसते आहे। या दोनही समाजाची फसगत करण्याचं काम सरकार करते आहे। पुनर्वसन सदावर्ते यांनी म्हटलं आहे की मी पुन्हा एकदा त्याला चॅलेंज करणार आहे। सरकारची तयारी वाटते का सगळ्या याच्यामध्ये? नाही बघा, मी चॅलेंज करणाऱ्याला आपण कोण थांबवू शकतो? सरकारला ते कसं टिकेल हे सांगण्यासाठीच आमचा आग्रह होता आणि म्हणूनच आम्ही मांडण्यासाठी आम्हाला संधी हवी होती। पण सरकारला आमची भूमिकाच मान्य नव्हती। आम्हाला बोलून द्यायचं नव्हतं। एकतर्फा नेऊन पाठ थोपडून घ्यायची, ढोल वाजवून घ्यायचे आणि समाजाला वाऱ्यावर सोडायचं, ही भूमिका त्यातून दिसते आहे। जरांगे पाटीलांनी म्हटलं होतं की सगळे सोयरे जे आहे ते सगळे सोयऱ्यांचं हे करावं, मात्र तसं काही होताना पाहायला मिळालं नाही। ते आता त्याच्या संदर्भातला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते जे काही परिपत्रक काढलेलं होतं, परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास सुरू आहे, आक्षेप दिलेले आहेत, आक्षेपावर सुनावणी आणि स्टडी करण्याचं काम सुरू आहे। शिंदे समितीचा अहवाल आलेला आहे। त्या सगळ्यातून तो एक वेगळा चर्चा आणि वेगळा निर्णय किंवा त्या संदर्भामध्ये सरकारच्या विचाराधीन आहे। शेवटचा प्रश्न, विधान भवनाच्या बाहेर किंवा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जल्लोष होताना पाहायला मिळतोय, ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत होताना पाहायला मिळतंय। वाजत नाही, सरकारी ढोल वाजतायत। मराठा समाजाचे ढोल नाही आहेत, हे ढोल वाजतायत ते सरकारी ढोल आहेत। सरकारने स्वतःचे ढोल वाजवून घेतलेले आहेत, पण निवडणुकीनंतर मात्र निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी तशी जनता यांना ढोलासारखं वाजवतील। आता आपण सरकारने स्वतःचे ढोल वाजवून घेतलेले आहेत आणि निवडणुका जशा जवळ येतील तसं जनता जे आहे ते सरकारचा ढोल वाजवतील, असं विजय वडेट्टीवार म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनोज सरसुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।